बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाचा जोर कायम आहे। कोल्हापूर घाट परिसरात आज आणि बुधवारसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान पंचगंगा नदीचं पाणी आज रस्त्यावर आलं। या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। तर आज संध्याकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी 36 फुटांवर आली होती। कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 59 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। गेल्या 24 तासात 47.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गगनबावड्यात सर्वाधिक म्हणजे 88 मिलीमीटर पाऊस झालाय। कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये। आज दिवसभरात काही वेळा सूर्यदर्शनही झालं। दरम्यान आज पंचगंगा नदीचं पाणी रस्त्यावर आलं। पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ता बंद केलाय। तर दुसरीकडे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 36 फुटांवर पोचलीये। 39 फूट ही इशारा पातळी आहे। जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत। राधानगरी धरणात 51% तर काळम्मावाडी धरणात 21% पाणीसाठा झालाय। कोयना धरणही 30% भरले। धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यानं धरणाची पाणी पातळी गतीनं वाढू लागलीय। संततधार पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचत असून त्यातूनच वाट काढत वाहनधारक प्रवास करत आहेत। जिल्ह्यातील सर्वच नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं असून नदीकाठची शेतपिकं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 10 दिवस पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून शेती कामाला वेग येणार आहे। पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव ओढ्याजवळून कोल्हापूरच्या दिशेनं जाण्यासाठी सेवा रस्ता बनवलाय। या रस्त्यावर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते। कोंडुस्कर पंपासमोरच्या भागातील पावसाचं पाणी सरळ गोकुळ शिरगाव ओढ्यात जाते। महामार्गाच्या 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे। हे काम बंद असल्यानं अनेक कामं अपुरी आहेत। महामार्गाशेजारील गटारीचं कामही अपूर्ण आहे। त्यामुळे महामार्गाच्या पश्चिम भागातील पावसाचं पाणी या सेवा रस्त्यावरून वाहतंय। त्यामुळे या रस्त्यावरील डांबरासह खडी वाहून गेलीय। रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा पाठ तयार झालाय। रस्त्यावरून वाहणारं पाणी ओढ्याशेजारील भुयारी मार्गावरून रस्त्यावरून वाहतंय। या पाण्यातून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीये। त्यावर हा रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी होतीये।